चला मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे. भन्नाट. चला बनवूया, लय भारी बनवूया, मस्त भन्नाट. चला मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे. भन्नाट. आणि जवसाचे फायदे काय आहेत माहिती का? आपले केस खूप छान होतात, आपले डोळे खूप छान होतात, आपली स्किन खूप छान होती. चला मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे. भन्नाट. चला खाऊया. आता जवस भाजण्यासाठी तवा ठेवून घेतलेला आहे बघा. जवस अशी भाजून घ्यायची आणि बारीक गॅस करून आणि 15-20 मिनिट असं बारीक गॅसवरती भाजायच्या. अशी एकदम छान भाजून घ्यायची. चला भाजूया 15-20 मिनिटं. चला आता 15-20 मिनिटं झाले. बघितलं ना आपलं कसं तडतड उलटे म्हणजे भाजलेत जवस. चला आपला जवस भाजलेला आहे. आता पुढची रेसिपी दाखवते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे. जवसाची चटणी बनवतोय आपण. लसूण टाकून घेणार आहे याच्यामध्ये. लसूण टाकून घेतलाय. भरपूर टाकायचा लसूण. लसूण मीठ भरपूर टाकायचं. खूप छान लागते माहिती आहे का? इतकं चव लागते ना जवसाची चटणी. आणि शरीराला तुम्हाला सांगितलं किती चांगली आहे. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. जवस भाजलेत आपले. त्याच्यामध्ये मीठ टाकते मी चवीनुसार. पण भरपूर टाकायचे जरा मीठ. मीठ जास्त टाकायचं थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये मी ना तेल टाकणार आहे. थोडं तेल टाकत नाहीत काही जण, पण मी तेल टाकणार आहे ह्या जवसामध्ये. खूप छान लागते चव माहिती आहे का तेल टाकल्यानंतर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल चटणी अंबारीची बघितली आहे ना. जास्त नाही टाकायची बरं का लाल चटणी. मीठ जास्त टाकायचं पण चटणी कमी टाकायची. चला आता आपण गॅस बंद केलेला आहे. ते आपण आता एकजीव करून घेऊया सगळं. आता आपण हिचं जवस आहे ना याला थंड होऊ देऊ. 10-15 मिनिटांनी थंड होईल. चला तुम्हाला चटणी करून दाखवते आणि टेस्ट पण करून दाखवते. करून बघा, लय भारी असते शरीराला खायला. चला आता आपली जवसाची चटणी झालेली आहे. मिक्सरला काढून घेतली मी चटणी जवसाची. कशी झाली भन्नाट. आता ह्याला ना 10 मिनिटं का नाही थंड होऊ द्यायचं. लगेच भरून नाही ठेवायची बरं का. थंड होऊ द्यायचं. तेल का टाकले मी ह्याच्यामध्ये म्हणजे की थोडं तेल असलं ना चटणी एकदम चवदार लागते म्हणून टाकलं भन्नाट. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते आता ही चटणी कशी झाली आहे भन्नाट. चला खाऊन दाखवते. भन्नाट झाली आहे.